दुटप्पी भूमिकेचा दुटप्पी राजकारणी म्हणत शिंदे सेनेकडून राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच अमेरिकेमध्ये आरक्षणावरून केलेल्या विधानामुळे त्यांना विरोधकांनी चांगलेच हेरले। आरक्षणावरून बोलताना राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आता धुळ्यात शिंदे सेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे। तर काँग्रेसचे नेते आमदार राहुल गांधींनी परदेशात आरक्षण रद्द करा, आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे असं म्हणत आरक्षण संपवावे याकरिता प्रयत्न राहतील असेही विधान केले। त्यामुळे धुळ्यात आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तसेच राहुल गांधी हे दुटप्पी भूमिकेचे दुटप्पी राजकारणी आहेत असे म्हणत त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। त्यामुळेच राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका ही भारतीयांच्या लक्षात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार आहे असा फेक नरेटिव्ह पसरवत मागासवर्गीय बांधवांची दिशाभूल करायची आहे आणि प्रदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भूमिका मांडायची असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राहुल गांधी यांचा जाहीर निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या देशातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच परदेशवारी करताना त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की जेव्हा भारतात पक्षपातीपणा बंद होईल तेव्हा आम्ही आरक्षण भविष्यात संपवू, भविष्यात हे आरक्षण आम्ही रद्द करू, अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमांतर्गत मांडली। या ठिकाणी राहुल गांधींची दुटप्पीपणा आणि दुटप्पी भूमिका ही या देशाच्या लक्षात आलेली आहे। लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवायचं, मागासवर्गीयांची दिशाभूल करायची आणि त्यांना सांगायचं की तुमचं आरक्षण रद्द होणार आहे, संविधान मोदी सरकार संविधान बदलणार आहे आणि म्हणून यांना मतं देऊ नका, असं राहुल गांधी या लोकसभेमध्ये प्रचार केला। आणि परदेशात जाऊन म्हणायचं की भविष्यात आम्ही संविधान संपवू, संविधान बदलवू, हे आरक्षण भारतातलं रद्द करू, अशी भूमिका मांडायची। म्हणजे लोकांची दिशाभूल करून मतं मिळवायची, जी मतं दिशाभूल करून लोकसभेमध्ये मिळवली आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर परदेशात जाऊन संविधान संपवण्याची दुटप्पी भूमिका घ्यायची। या राहुल गांधीचा धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो। आजचं आंदोलन पक्षाचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या वतीनं राहुल गांधी यांचा धिक्कार करतो, जाहीर धिक्कार करतो। चोपडा तालुक्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली असून सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे। तर चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते, परंतु या वर्षी सततच्या पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती धोक्यात आली आहे। सध्या कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे। सततच्या पावसामुळे कापसाचे पीक हे अति पावसामुळे कापूस लाल झालेला आहे। तसेच कापसाला लागणारी फुलफुगडी ही गळून गेल्याने पावसाच्या झाडाला कैऱ्या कमी लागल्याने तसेच कापसाला लागणारी फुलफुगडी गळून गेल्याने कापसाच्या झाडाला कैऱ्या कमी लागल्याने यावर्षी कापसाच्या उत्पन्नात 70% उत्पन्न घटणार असल्याचं कापूस लागवडपासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च लागलेला आहे। आता कापूस वेचणीचा खर्च वेगळा लागणार, खर्च निघतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकार तुटपुंजी मदत देत त्यापेक्षा नाही दिलेली बरी अशी खंत युवा कापूस उत्पादक शेतकरी सचिन पाटील यांनी व्यक्त केली आहे। कापूस लागवड केलेली आहे आपण आणि आज कापूस वेचणी सुरू आहे। काय परिस्थिती आहे कापसाची? पावसाची खूप वाईट परिस्थिती आहे। सततच्या पावसामुळे जे फुगडी लागणारी होती ती आता परत तर काहीच दिसत नाही त्याच्यावर, आणि जी अगोदर लागली होती ती जास्त पावसामुळे संपूर्ण बुरशी लागल्यामुळे ती खाली पडून गेलेली आहे। आणि जे लाग पाहिजे आता जो उत्पन्न येणार आहे ते किती येईल आणि लागलेला खर्च किती आहे? आता माझं कमीत कमी 8-9 एकर कापूस आहे, 2-2.5 लाख रुपये खर्च लागलेला आहे। आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर सरासरी मागच्या वर्षापेक्षा 50 ते 70% घट आहे। म्हणजे समजून घ्या तुम्ही 2-3 क्विंटल सरासरी ॲव्हरेज येईल। आणि त्याला अजून काय भाव काय मिळतो त्याच्यावर आहे? भावाचे उत्पन्न नाही तर भाव काय जास्त बी राहिला कमी बी राहिला तर उत्पन्नच नाही येतं, भावाचा विचार करून काही फायदा नाही। काही फायदा नाही।
म्हणजे जो लागलेला खर्च आहे तो निघेल बस एवढा निघेल का तोही निघणार नाही? काय तरी निघायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. लागलेला खर्च आता वेचणीला जे मजुरं लावलेले आहे तो खर्च आणखी वाढेल. तो वाढेल. वेचणी खर्च बी वाढून जाईल. आणि कापसाचे बरेचसे जे झाड आहे ते लाल झालेले दिसत हो, ते आहेत. जास्त पाण्यामुळे जे ना सततचा पाऊस. मग शासनाने काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही मदत दिली पाहिजे असं वाटतं का आपल्याला? काय आता सरकार काय मदत देऊनही एवढी तुटपुंजी मदत असते तर ती न दिलेली बरी. न दिलेली बरी. विष्णूंचे दशावतार रूपात देखावा साकारून भावेश्वराचा राजा या मंडळाने गणेश भक्तांचं लक्ष वेधले. तर घाटकोपर भावेश्वर नगर मधील सुप्रसिद्ध असलेला भावेश्वराचा राजा या मंडळाकडून गेल्या अनेक वर्षापासून विविध देखावे तयार करून गणेश भक्तांपर्यंत ते पोहोचवत असतात. तर भावेश्वर राजा यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. देखाव्यात विष्णूच्या 10व्या अवतारासोबत बाप्पाची मूर्ती बोटीवर विराजमान असलेली पाहायला मिळते. तर वैकुंठ लोक अंगरवत मंदिर कांबोडियाचा देखावा तयार करून गणेश भक्तांचे लक्ष देखील वेधले आहे. तसेच विष्णूचे 10वे अवतार म्हणजेच मत्स्य, कर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे दशावताराचा देखावा तयार करण्यात आला आहे. नारायणाच्या रूपात बोटीवर बसलेल्या गणपती बाप्पा सोबतच विष्णूच्या अवताराचे देखील दर्शन घेतो. तर सेवा हेच धर्म अशा पद्धतीचा संदेश गणेश भक्तांनी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मंडळांकडून केला जातो. भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी श्री गणेशाचं दर्शन घेतलंय.